नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला राखी दाखवणार आहे आणि राखीचा हा चौथा प्रकार आहे आणि आपला ज्वेलरी क्लासचा हा 6वा दिवस आहे. तर इथे मी आता इथे साहित्य घेतलेलं आहे, धागा घेतलेला आहे राखी बनवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे बघा मोती रिंग घेतलेले आहे, गोल मोती घेतलेले आहे, क्रिस्टल घेतलेली आहे पिंक कलरचे, तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता. एक ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे. इथे थोडंसं चेंज केलं तरी सुद्धा चालतं. आणि एवढ्याच साहित्यापासून आपण सुंदर अशी राखी बनवणार आहोत. आता याच्यामध्ये थोडेसे मी गोल्डन मोती घेणार आहे साईडने घालण्यासाठी. तर एवढ्या साहित्यापासून आपण आज सुंदर अशी साधी सिंपल रेखीव अशी राखी बनवणार आहोत. अतिशय सोपी आहे राखी, त्याच्यामुळे तुम्ही अगदी सहज ही राखी बनवू शकता आणि अगदी कमी साहित्यापासून. आता इथे मी धागा घेतलेला आहे, धागा असा फोल्ड करून घ्यायचा आहे, डबल करून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि इकडे हे डबल जे झालं आहे ना, तर या साईडने आपल्याला हे अशा प्रकारे आपली 0.3ची वायरचा तुकडा गुंतवायचा आहे. आता इथे जे आपण साहित्य घेतलेलं आहे, आता जसं की आपण इथे मी गोल्डन मोती घेतलेले आहेत, तर हे काढून घेते. अतिशय सोपी राखी आहे आणि दिसायला तेवढीच सुंदर आहे, सिंपल आहे. ज्यांना असं सिंपल अशी राखी आवडते ना, तर त्यांनी नक्कीच ही घेऊ शकता, ऑर्डर करू शकता किंवा बनवूही शकता घरच्या घरी. आणि तुम्हाला जर याचा क्लास करायचा असेल तर क्लाससुद्धा तुम्ही करू शकता, क्लाससुद्धा अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला मोती इकडे असे घालून घ्यायचे. आता 3 मोती मी घालणार आहेत. हे बघा 3 मोती घातलेत मी. तर बघा अशा पद्धतीने. आता इथे आपण व्हाईट मोती घालणार आहे मी 2. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथे आपल्याला क्रिस्टल ॲड करायचे. आता क्रिस्टल ॲड करूयात. क्रिस्टल नंतर मोत्याची रिंग, परत क्रिस्टल, मोत्याची रिंग. आता मी इथे ग्रीन क्रिस्टल घेतलाय. परत आपल्याला मोत्याची रिंग इथे ॲड करायची आणि पिंक क्रिस्टल, मोत्याची रिंग आणि परत पिंक क्रिस्टल. अशा पद्धतीने परत आता इथपर्यंत आणून व्यवस्थित ठेवूयात आपण हळूहळू. खूप छान राखी दिसते ही. ठीक आहे. आता हे झालं. आता परत आपण 2 व्हाईट मोती घालणार आहोत. हे बघा 2 व्हाईट मोती आणि आता हे 3 गोल्डन मोती. बघा अशा पद्धतीने सुंदर अशी राखी तयार झाली. बघा किती सुंदर दिसतीये. आता आपण आपली सुईचं काम झालंय, आपण काढून घेऊयात. आणि आता हे मधोमध आणून ठेवायचं आहे असं, कारण थोडंसं एका कडेला गेलंय. ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली सुंदर अशी राखी तयार झाली आहे. हे बघा दिसती ना सुंदर. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा राखी बनवू शकता आणि सेल करू शकता. इथे सुद्धा जास्त काही मटेरियल लागत नाही, फक्त क्रिस्टल मोती, गोल्डन मोती आणि रिंग यूज केलेले आहे आणि हा धागा. अतिशय कमी साहित्यापासून राखी तयार होते. आता ही राखी तुम्ही कमीत कमी 20 रुपयाला तरी सेल करू शकता, कारण याच्यामध्ये आपण मोत्याचे रिंग ॲड केलेले आहेत. ठीक आहे. तर 20 रुपयापर्यंत तुम्ही एक राखी सेल करू शकता. अतिशय सुंदर अशी रिस्पॉन्स मिळतो या राख्यांना.
आणि सुंदर सुंदर अशा तुम्ही पॅकिंग पण सुंदर करा, म्हणजे राख्यांचा रेटसुद्धा तोच राहील किंवा 15 रुपयाला दिलं तरीसुद्धा परवडू शकतं. आणि तुम्हाला या राख्या आपल्याकडे ऑर्डर करायच्या असतील तर ऑर्डर करू शकता, किंवा तुम्हाला अशा प्रकारे बनवून सेल करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण फुल बघा. आणि नसेल समजलं तर परत रिटर्न जाऊन बघा. आता मला अशाही कमेंट्स होत्या की ताई आम्हाला नथ पण शिकवा, तर मी नथीचा सुद्धा एक व्हिडिओ टाकणार आहे. फक्त तुम्ही सांगा मला की तुम्हाला कुठली नथ शिकायला आवडेल. आता तुम्ही ज्या ताई सांगणार आहे की ही नथ बनवा, ती नथ बनवा, ज्या नथीला जास्त लाईक असणार आहे त्या नथीचा मी व्हिडिओ बनवून टाकेल. तर नक्कीच मला सांगा तसं. चला मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.